विना परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारास अटक. माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकातील पोशी विनायक सुतार, पोशी सूरज थोरात व पोशी ऋतुराज होळकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अंकली येथील कृष्णा नदीचे पुलाचे अलीकडे श्रेयस शुद्ध पेयजल समोर एक इसम पिस्टल कब्जात बाळगून फिरत आहे. मिळालेल्या बातमीप्रमाणे वरील पथक हे अंकली येथील कृष्णा नदीचे पुलाचे अलीकडे श्रेयस शुद्ध पेयजल जवळ सापळा रचून थांबले असता बातमीप्रमाणे एक इसम सदर ठिकाणी थांबला असताना दिसला. तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारताना त्याचे नाव विकास अर्जुन चौगुले, वय वर्ष 32, राहणार माळवाडी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर असे सांगितले. त्यावेळेस त्यास त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तल व 2 जिवंत काडतुसे मिळून आली. सदर देशी बनावटीचे पिस्तल व जिवंत काडतुसे बाळगण्याच्या परवानाबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले. लागलीच सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे पुढील तपास कामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोशी विनायक सुतार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.